नमस्कार. सीता या ग्रंथाचे वाचन आपण करत आहोत आणि लेखिकेचे मिथिलेतील बालपण हा भाग आपण वाचत आहोत, त्याचे वाचन करत आहोत. आता मागील भागात आपण जे वाचन केले तिथून पुढे आता आपण वाचनाला सुरुवात करत आहोत. प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्या चरणी मी वंदन करून सीता या ग्रंथाचे वाचनाला सुरुवात करत आहे. धन्यवाद. मी 15 वर्षाची असताना एके दिवशी मी वडिलांना राजमहालात प्रवेशद्वाराशी फरशी पुसत असताना पाहिले. त्यांचे वय बरेच झाले असून ते सर्व विसरून हात व गुडघ्यावर उभे होऊन काम करत होते. त्यांची प्रकृती उत्तम नव्हती. त्यांचा श्वासोच्छ्वास जोरात चालू होता. मला काळजी वाटली. तात, तुम्ही हे काय करत आहात आणि गुडघ्यावर उभे होऊन कशाला करत आहात, असे त्यांच्याजवळ जाऊन कुजबुजले. हे योग्य नाही. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले पण उत्तर दिले नाही. मी त्यांना पुन्हा कळकळीच्या आवाजात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला आमच्या खोलीत जाऊन त्यांची वाट पाहण्याची आज्ञा केली. मी घाईघाईने राजमहालाच्या मागच्या बाजूला असलेल्या आमच्या छोट्याशा खोलीकडे गेले. त्यांच्या आवाजातील स्वराने मी धास्तावले होते. मी त्यांचा राग ओढावून घेतला होता. मला आतून जाणवले की मी विचारलेले त्यांना आवडले नाही. त्याबद्दल ते मला रागे भरतील. वाटेत मला आदिती भेटली. तिने माझा दंड धरला. माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिने काय बिघडले आहे असे विचारले. तात प्रवेशद्वारातील फरशी गुडघ्यावर वाकून स्वच्छ करत आहेत, मी बोलून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर मला कामाच्या ताणाचे त्यांना होत असलेला त्रास दिसत होता, पण ते माझे ऐकत नाही. फरशी धुवायला दुसरे कोणी नाही का? तिने डोके हलवून नकार दिला. ते काम करणारी बाई आज सकाळीच काम सोडून गेली आणि आम्ही सर्व लगेचच येणाऱ्या महाराजांच्या पाहुण्याची तयारी करायला गुंतलो होतो. पण त्यांनी हे करायला नको होते. आमच्यापैकी कोणालाही ते सांगू शकले असते. त्याबद्दल त्रास करून घेऊ नकोस मीनाक्षी. आता तुझ्या वडिलांना प्रश्न विचारत बसू नकोस. राजमहाल पाहुण्यांसाठी सर्वात उत्तम दिसावा याबद्दल त्याचा दृढ निश्चय आहे. नंतर त्या दिवशी माझे वडील आमच्या खोलीवर परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा, जोरजोरात चालणारा त्यांचा श्वास हे बघून त्यांना बरे वाटत नाही हे मी पाहत होते. पण मी काहीच बोलले नाही. ते माझ्याशी बोलले तेव्हा मी दूरवर बघत मी कामात आहे असे दाखवत 1-2 शब्दात उत्तर देत होते. मीनाक्षी, मी तुझ्याशी बोलतो आहे तेव्हा तू माझ्याकडे पहा. त्यांचा स्वर कठोर होता. मी त्यांच्याकडे वळून पाहिले. माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते. हा कसला विरोध मला तुझ्यात जाणवतो आहे? मी उत्तर दिले नाही. त्यांनी मला बोलायला भाग पाडल्यावर मी बोलून गेले. तात, तुम्हाला फरशीवर तसे बघून इतरांना काय वाटले असते? पण माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. लगेच मला पश्चाताप झाला. पण जरी माझे शब्द परत घेण्याची इच्छा असली तर ती ही वेळ होती, तो हा क्षण होता. इतरांना काय वाटेल याची तुला काळजी वाटत होती? मी तुला हे शिकवले आहे का? जेव्हा जनकबाबांच्या पाहुण्यांसाठी राजमहाल आपण तयार करत असतो तेव्हा कोणतेही काम लाजिरवाणे असते का? मी वागलेले त्यांना मान्य नाही हे त्यांच्या आवाजावरून ध्वनित होत होते. बाळा, मला तुझे आश्चर्य वाटते. मला तिथे थांबायला हवे हे कळायला हवे होते, पण मी थांबले नाही. मी निषेध व्यक्त करत म्हणाले, पण तात, तुमच्यावर त्याचा किती ताण पडतो हे मला दिसत होते. नक्की एखादा तरुण नोकर? त्यांनी मला पुढे बोलू दिले नाही. हो, एक तरुण नोकर आहे. ती ते काम करेल असे मी पाहिले. ती तरुण सेविका मी असेल याची मला बिलकुल कल्पना नव्हती. मीनाक्षी, तुला काय झाले? तुझ्या डोक्यात काय शिरले? मी उत्तर दिले नाही. मी चुकले आहे ते मला कळले होते, पण तरीही वडिलांनी त्याचा आणि माझा पाणउतार केला आहे असे वाटण्यापासून मला राहणे शक्य झाले नाही. शेवटी मी त्यांना हळू आवाजात म्हणाले, आपण ब्राह्मण आहोत ना ता? माझ्या या वाक्याचा वडिलांवरती चांगलाच परिणाम झाला नाही. जणू काही मला मारण्यासाठीच त्यांनी हात वर केला. मी घाबरून त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी असे पूर्वी कधीच केले नव्हते. मग ते थांबले. स्वतःवर पुन्हा ताबा मिळवत त्यांनी हात खाली घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना मला पाहत नव्हत्या. मी रडत खोलीतून बाहेर पळाले. उरलेला दिवस मी बाहेर एका झाडाजवळ लपून राहिले. अंधार पडायला लागल्यावर मी त्यांना माझ्याकडे येताना पाहिले.
मला वाटले होते की ते मला रागवणार, पण याउलट ते शांतपणे माझ्या बाजूला बसले आणि हळूवार आवाजात मला म्हणाले, मीनाक्षी, तू काही गोष्टी समजून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे. आपल्या महाराजांकडे पहा. जीवनातील प्रत्येक बारीक सारीक बाबतीत ते आपले आदर्श आहेत. शेत नांगरण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी ते खेडोपाडी जात असतात. हे तू ऐकले नाहीस का? ते नवीन नांगर वापरणे किती कठीण काम आहे हे तुला कळते आहे का? माझ्यात ते करण्याची शक्ती नाही, पण ते पुन्हा पुन्हा करतात. ते त्यांना उभे राहून फक्त सूचना देत नाहीत, तर ते स्वतः त्यांना करून दाखवतात. जमीन कशी नांगरायची हे शेतकऱ्यांना दाखवताना मी त्यांना शेतात कष्ट करून घाम गाळताना बघितले आहे. हे काय महाराजांच्या योग्यतेचे काम आहे का? अशा प्रकारे कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, हे ते आपल्याला शिकवत आहे. आपल्यातील सर्वात गरीब माणसापेक्षा ते स्वतःला वेगळे समजत नाही. हे सांगताना मी त्यांना अनेक वेळा ऐकले आहे. त्यांची कर्तव्ये वेगळी आहेत, एवढेच. आपले कर्तव्य आहे की राजमहालातील कोणत्याही कामाची त्यांना काळजी न वाटता त्यांचे व इतरांचे ओझे कमी करून आपल्याला मार्गदर्शन करणे व व्यवस्था बघणे त्यांना करता येईल. मग त्यासाठी तू म्हणतेस तसे सर्वात हलके काम करण्यात सुद्धा मला आनंद आहे आणि मला आशा आहे की तुलाही तसेच वाटेल. हा समाधानाचा मार्ग आहे. तुम्ही सांगता ते मला समजते आहे आणि मी प्रयत्न करीत राहीन. मी आदर्श सेविका नाही याचे मला वाईट वाटते, पण मी तुम्हाला वचन देते की मी प्रयत्न करीत राहीन. मी त्यांच्याकडे दुःखी नजरेने पाहिले. त्यांचा माझ्यावरील राग गेला याचा मला आनंद वाटला, पण मी त्यांच्यासारखी होऊ शकत नाही, यामुळे माझे मीच निराश झाले होते. मी तुझी प्रवृत्ती बदलू शकत नाही माझ्या मुली. मी तुला फक्त योग्य दिशा दाखवू शकतो. फक्त तू तुला स्वतःला ज्याप्रमाणे वाटते तसे बदलू शकतेस आणि तू ते करू शकते. व तुझे भले व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. महाराजांच्या पाहुण्यांच्या आगमनाबरोबरच आलेले उत्साही वातावरण असून सुद्धा त्या संपूर्ण दिवशी, दुसऱ्या दिवशी असे अनेक दिवस माझे हृदय जड झाले होते. पण काही दिवसांनी ते आणखी जड झाले जेव्हा पाहुणे गेले आणि माझे वडील मला सांगायला आले की फरशी पुसणारी आणि तशीच मेहनतीची कामे करणारी सेविका खूप आजारी आहे. ते माझ्याकडे आशेने पाहत होते की मी स्वतःहून ते काम करण्याची तयारी दर्शवेल, पण मी काहीही न बोलता गप्प राहिले. तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द आले, मीनाक्षी, त्या सेविकेचे काम तू करायला घे असे मी तुला सांगतो आहे. मी ते ऐकून स्तंभित झाले, पण मान हलवून मान्यता दिली. ते मला शिक्षा देत होते का? त्यांना प्रश्न विचारणे ही माझी फार मोठी चूक होती का? ते माझा पाण उतारा करत होते का? पुढे कित्येक आठवडे माझे अश्रू मी फरशीवर शिपडत असलेल्या पाण्यात मिसळून जात होते. माझे वडील मी काम कसे केले आहे हे तपासण्यासाठी येत असत. त्यात ते चुका काढून ते काम मला पहिल्यापासून पुन्हा करायला लावत. इतर सेवक माझ्याकडे सहानुभूतीने पाहायचे, त्यामुळे मला खूप वाईट वाटायचे. सगळ्यात खालच्या दर्जाची जबाबदारी त्यांनी मला दिली होती. याबद्दल मी त्यांना क्षमा करू शकत नव्हते. काही महिन्यानंतर आदिती माझ्या बाजूने बोलायला आली, पण काहीच उपयोग झाला नाही. कोणत्याही कामात काहीच फरक नसतो, हे ती जेव्हा शिकेल तेव्हा तिला दुसरे काम देऊ, असे माझे वडील तिला उत्तरले. पण तिचे शरीर एवढे ताकदवान नाही आणि मला भीती वाटते की तिची प्रकृती बिघडेल. तिने आग्रह धरला. त्यांनी डोके हलवले आणि म्हणाले, आदिती, हे तिला शिक्षा देण्यासाठी नाही, पण तिला शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून आहे. ते तिच्या चांगल्यासाठीच आहे. वरवर दिसणाऱ्या गोष्टीबद्दल तिने इतके लक्ष देऊ नये. वडील माझ्या कर्तव्यांपासून सुटका करीत नव्हते, म्हणून मी सर्व सेवकांमधील अगदी खालच्या दर्जाचे काम करायचे स्वतःशी नाईलाजाने स्वीकारले आणि त्यामुळे आमच्या दोघांमधील अंतर आणखी वाढत गेले. आता आम्ही फार क्वचित बोलत असू. काही प्रसंगी त्यांना माझ्याजवळ येऊन बोलायचे आहे असे मला दिसत असे, पण मला वाटायचे की ही माझी कल्पना आहे. उगाच वेडी आशा आहे की त्यांना खरोखरच माझी काळजी आहे, पण त्यांच्याकडे जाण्याचे माझ्यात धाडस नव्हते. त्यामुळे रिकाम्या अवकाशातील अंधारात दूर असलेल्या ग्रहांप्रमाणे आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. क्वचितच एकमेकांचे स्वागत करीत होतो. अशी 2 वर्षे गेली.
मध्यस्थी करायचे अनेक प्रयत्न आदितीने केले, पण काहीही बदलले नाही. सगळे आयुष्य अशा प्रकारे मला घालवावे लागणार हेच माझ्या नशिबी आहे का असे मला वाटायला लागले. शेवटी मी एके दिवशी धाडस करून मला योग्य वाटेल अशा पद्धतीने बोलायला गेले. तात, मला वाटते की आता आदितीच्या हाताखाली स्वयंपाकघरात मी काम करू शकेल. मला ते खरेच खूप आवडेल. मीनाक्षी, तुझ्या सध्याच्या कामाबद्दल तू आनंदी नाहीस का? मी काहीच उत्तर दिले नाही. ते शांतपणे पुढे म्हणाले, ते जर तुझ्याकडून होत नसेल तर मला तुला मोकळे करून ते काम स्वतःकडे घ्यायला हवे. नाही पिताजी, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही, मी त्यांना घाईघाईने सांगितले. घाईघाईने आश्वस्त केले. माझी विचारपूर्वक वागण्याची पद्धत पटापट घसरत जात माझ्या दुखावलेल्या जखमांना आणि भावनांना वाट मोकळी करून देत होती. ते मला का समजून घेत नाहीत? ते माझ्यासाठी सगळे एवढे कठीण का करत आहेत? आणि म्हणून मी एकदम अभावितपणे बोलून गेले. तात, तुम्ही मला का शिक्षा देत आहात? मी असे काय चुकीचे केले आहे? तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? तुम्हाला प्रश्न विचारायची मी चूक केली हे मी कबूल करते, पण मी त्यासाठी खूप भोगले आहे. नाही का मी भोगलं? तुला शिक्षा देतो आहे? त्यांनी त्या शांतप्रमाणे विचारले. सेवा कशी करावी हे तुला शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते शिकण्यासाठी मला कित्येक वर्ष घालवावं लागले. मीनाक्षी, कोणतेही काम किरकोळ किंवा बिनमहत्त्वाचे नसते. एका छोट्या कामाअभावी सगळ्या राजमहालात गोंधळ उडेल. तुला हे अजून समजले नाही का? तू या राजमहालाची आणि या राजाची सेवा महाराजांच्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष पुरवणे इतकेच महत्त्वाचे आहे. ते फरशी घासून पुसून करू शकतेस ना? त्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्यापेक्षा तू त्या जबाबदाऱ्या कोणत्या भावनेने पार पाडतेस याला महत्त्व आहे. मी तुला हे शिकवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत आहे की आपल्या कामाच्या स्वरूपात भेदभाव करू नये. हे जेव्हा तुला खऱ्या अर्थाने समजेल तेव्हा सर्व काही बदलून जाईल. पण ज्याची सेवा करतो त्याच्या कल्याणाचेच विचार बाळगणारा सेवक अशी चांगली योग्य सेविका तुला करण्याची माझी जबाबदारी तेव्हा पार पडली आहे असे मला वाटेल. माझ्या दुखावलेल्या भावनांनी त्यांच्या बोलण्यावर पडदा टाकला. मला फक्त एवढेच कळत होते की ते मला एक प्रकारची वागणूक देत होते आणि इतरांना दुसरी वागणूक. इतरांशी ते दयाळूपणे काळजी घेत वागत. त्यांच्या कामात अडचण असेल तर स्वतः पुढे येऊन त्या अडचणी सोडवण्याची मदत करत. पण माझ्याशी त्यांचे वेगळेच वागणे होते. त्यांच्या दयाळू स्वभावामुळे लोक त्यांचा प्रेमपूर्वक मानसन्मान करत, पण त्यांचा हा स्वभाव माझ्या वाट्याला कधीच आला नाही. तुम्ही इतरांशी वागता तसे माझ्याशी कधीच वागत नाही. तुम्ही माझ्याशी असे वागता की तुम्हाला माझी मूळ काळजी वाटत नाही. जणू काही माझ्या असण्या नसण्यामुळे तुम्हाला काहीच फरक पडत नाही. हे असेच नेहमी चालत आले आहे. मी रडले आणि खोलीतून पळाले. मीनाक्षी, त्यांनी मला हाक मारली. मी त्यांना दुखावले आहे हे मला कळले, पण मी माझ्यावर ताबा ठेवू शकले नाही. माझ्या मुखातून येणारे शब्द मी थांबवू शकत नव्हते. आपल्या वडिलांशी नव्हे तर आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्याशी उद्धटपणे बोलणे हा गंभीर अपराध होता. पण इतक्या दीर्घकाळ मी दाबून ठेवलेल्या माझ्या भावनांवर काबू ठेवू शकले नाही. परत ये, ते माझ्या मागोमाग येत मला बोलवत होते, पण मी माघारी फिरले नाही. माझी सगळी कामे सोडून देऊन त्या दिवशी मी स्वतःला जंगलात लपवले. होऊ दे त्यांना मला शिक्षा असा मी विचार केला. मी कशाची पर्वा करत नाही. आमच्या दोघांमध्ये संभाषण मी माझ्या मनात पुन्हा पुन्हा म्हणत होते. मी बरोबर योग्यच वागले होते. ते माझी काळजी करत नाहीत. मी त्यांना एक ओझे झाले आहे. त्याबद्दल ते मला कधी क्षमा करणार नाहीत अशी मी स्वतःला पटवून देत होते. जंगलात मी झोपी गेले असावे. काही तासानंतर एका स्त्रीच्या माझ्या नावाने हाका मारण्याच्या आवाजाने मी जागे झाले. मला वाटले पिताजींनी नक्कीच आदितीला मला बोलवून आणण्यास सांगितले असेल, पण मी तिला मला सापडू दिले नाही. मला माझ्या वडिलांना इतक्या लवकर भेटायचे नव्हते, म्हणून मी रात्रभर जंगलातच राहण्याचे ठरवले होते. माझ्या बाबतीत काहीतरी भयानक घडले आहे असे त्यांना वाटावे, त्यांनी घाबरून जावे अशी माझी इच्छा होती. त्यांना खरंच माझ्याबद्दल काही वाटते आहे का? माझ्याबद्दल थोडे तरी प्रेम आहे का? हे मला बघायचे होते. म्हणून मी जंगलात आणखी आत जाण्यासाठी उठले. पण आदितीने मला पाहिले आणि ती धावत माझ्याकडे आली. मी तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहिले आणि मी तिथेच थांबले. काहीतरी चुकीचे घडले होते. शेवटी ती माझ्याजवळ आली. मीनाक्षी, आम्ही तुला दिवसभर शोधत आहोत. काहीतरी भयानक घडले आहे. तू ताबडतोब यायलाच हवे. तिचे हे शब्द ऐकताच माझे शरीर ताठ झाले. जणू काही ती जे सांगणार होती ते मला कळले होते.
पिताजींबद्दल आहे का? मी घाबरलेल्या आवाजात विचारले. पण तिचे उत्तर ऐकण्याची माझी इच्छा नव्हती. तिने मान हलवली आणि मला बाहुपाशात घेतले. मी तिचे हुंदके ऐकले, पण मी गोठून गेले होते. काय घडले आहे हे विचाराचे धाडस होत नव्हते. काही मिनिटांनंतर ती हळूच म्हणाली, माझ्या प्रिय सखी, तुझ्या वडिलांना अपघात झाला आहे. मी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांना एका सेवकाला गळती बंद करण्यासाठी छतावर पाहिले होते, पण काम बरोबर झाले की नाही असे त्यांना विचारले आणि म्हणून ते स्वतःच तपासण्यासाठी गेले. ते छतावर चढत असताना घसरले आणि वाईट प्रकारे पडले. ती गप्प बसली. काही प्रतिक्रिया देण्यास मी अगदी सुन्न झाले होते. अगं मीनाक्षी, असं व्हायला नको होतं. तिने मला घट्ट मिठीत घेतले. मी शेवटी कसेबसे विचारले, ते सुखरूप आहेत का? तिने डोके हलवले आणि कुजबुजली, मला तसे वाटत नाही. ते मेले नाहीत ना? मी विचारले. त्या बातमीची भयंकरता मला जाणवायला लागली. तिने मान हलवली. अचानक ती जे सांगत होती ते पूर्ण शक्तीने माझ्यावर आदळले आणि अत्यंत मोठ्या आवाजात किंचाळले, नाही, हे शक्य असू शकत नाही. माझ्या शरीरातून जोरदार लाटा उसळत होत. माझ्या स्वर गडगडासारखा प्रचंड झाला होता. मी ते थांबू शकत नव्हते. विजेचा धक्का बसल्याप्रमाणे माझे शरीर हादरले. घाबरून आदिती मागे सरकली. नंतर तिने मला जवळ घेऊन बाहुपाशात धरले आणि माझ्या अशक्यांना वाट मोकळी करून होऊ दिली. खूप वेळ आम्ही अशा स्थितीत होतो. नंतर तिने मला जेथे वडिलांचे शव ठेवले होते, इतर सेवक अंत्यसंस्काराची तयारी करत होते, तेथे नेले. मला खूप वाईट वाटते. प्रत्येक गोष्टीबद्दल खूप खूप वाईट वाटते. तुम्ही मला का सोडून गेलात? आता यापुढे माझे वडील नसलेल्या या रिकाम्या शरीराच्या आकाराला विचारत होते. आता तुम्ही मला एकटे करून सोडून गेला आहात. मी गुदमरलेल्या आवाजात कुजबुजले. पुढील काही दिवस मी बधीर झाले होते. आधी ती माझ्याजवळ राहत होती, पण शेवटी मला नवीन सत्य स्वीकारायच लागले होते. काही कारण नसताना मला दूर पाठवण्यात येईल अशी भीती वाटायला लागली. पण आदितीने मला धीर दिला की असे कधीच होणार नाही. ती म्हणाली, जनक बाबांचे तुझ्या वडिलांवर प्रेम होते आणि तुझ्याकरता राजमहालात नेहमीच जागा असेल. तू आता माझ्या हाताखाली स्वयंपाकघरात काम करशील, असे आदितीने मला तो प्रसंग घडल्यानंतर 1 आठवड्याने सांगितले. पण माझे विचार वेगळे होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून मी सावरायला सुरुवात केली. माझ्या मनावर अपराधीपणाचे मोठे ओझे होते. वडिलांच्या मृत्यूला मी स्वतःला जबाबदार समजत होते. मी जर त्यांना एवढ्या कठोरपणे बोलले नसते, मी पळून गेले नसते, त्यांनी मला मागे बोलावले तेव्हा मी परत फिरले असते, तर ते अजून जिवंत राहिले असते. कदाचित माझ्या वागण्याने ते अस्वस्थ झाले असते. जेव्हा ते छतावर जाण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा प्रकारे त्यांचा पाय घसरला असेल, त्यांच्या मृत्यूला मी काही अंशी कारणीभूत होते. मी जे केले आहे त्याबद्दल मिळालेलं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मी माझे डोके हलवले. नाही आदिती, माझ्या वडिलांनी मला जे काम सांगितले आहे तेच मला करायचे आहे. पण मीनाक्षी, ते आता गरजेचे नाही. ते यापुढे करणे भाग नाही. मी तुझ्याकडे याचना करते. मला वडिलांजवळ राहू शकण्याचा तोच एक मार्ग आहे. माझ्याकरता त्यांना हेच हवे होते. ते अजूनही माझ्याबरोबर आहेत असे वाटण्यासाठी मला याची मदत होईल. हेच मला हवे आहे. माझ्या अपराधीपणाच्या भावनेबद्दल मी तिला बोलले नाही, कारण तो प्रसंग कोणाला सांगण्याची खूप लाज वाटत होती. मी तो प्रसंग माझ्या हृदयात दडवून ठेवले आणि मी केलेले भयानक कृत्य फक्त मलाच माहीत असेल. आदितीने माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी आग्रह सोडला नाही आणि तिने शेवटी मान हलवून संमती दिली. माझ्या वडिलांच्या माझ्याबद्दलच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता. मी सगळ्यात उत्तम नोकर होईल. जोपर्यंत मला माझ्या जास्त आवडते काम करण्यात आणि सर्वात खालच्या दर्जाचे काम करण्यात फरक वाटणार नाही, तोपर्यंत मी अगदी खालच्या पातळीचे काम करीत राहील. माझ्या निर्णयामागील खोलवर कारण दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत राहील. मी माझ्या मनाला असे सांगितले. माझ्या वडिलांना उलट प्रश्न विचारणे, त्यांची मनःशांती ढळवणे, अशा मला वाटणाऱ्या माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन करण्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत आहे. या सत्याबद्दल विचार न करण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम सुरू केले, पण पूर्वी जशा गोष्टी होत्या तसे आता नव्हते. त्यांच्या मृत्यूचा माझ्यावर इतका खोलवर परिणाम झाला की त्यामुळे माझ्यामध्ये आतून बदल घडून आला. दिवसभर काम करून मी रोज रात्री झोपायला जात असताना मला माझ्या वडिलांचे शब्द ऐकू येत.
जणू काही ते जनक बाबांचे आशीर्वाद घेऊन परतत होते. प्रथमच मला महाराजांच्या दालनातून परत येत असताना ते स्वतःबरोबर आणत असलेल्या सखोल आणि शांततेची जाणीव झाली. त्यानंतर मला आम्हा दोघांमधील अंतर नाकारण्याची भावना जाणवली नाही. त्या आशीर्वादांचा मला पण फायदा होतो आहे असे मला जाणवले. एक दिवस मी आदितीला विचारले की माझ्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी महाराजांची व त्यांची भेट झाली होती का? त्यांनी मृत्यूपथावर असलेल्या माझ्या वडिलांना आशीर्वाद दिले होते का? माझ्या वडिलांना त्या गोष्टीचे किती महत्त्व होते ते मला माहीत होते. जनक बाबांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर माझ्याशी कितीही मतभेद असले तरी त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला असता. होय मैत्रिणी, तिने मला दिलासा दिला, आशीर्वाद दिला होता. अपघाताची बातमी ऐकून ते खूप दुःखी झाले. ते ताबडतोब तुझ्या वडिलांनी प्राण सोडण्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी आले. आम्ही त्या दोघांना एकत्र सोडले. त्यामुळे त्यांचे काय बोलणे झाले ते मला कळले नाही. तुझ्या भविष्याची तरतूद करण्याची विनंती त्यांनी महाराजांना केली असणार याची मला खात्री आहे. काही मिनिटे शांत राहून ती पुढे म्हणाली, ते जरी तुझ्याशी कडकपणे वागत असले तरी मीनाक्षी, तुझ्या वडिलांना तुझ्याबद्दल खूप प्रेम होते. त्याबद्दल कधीही शंका घेऊ नकोस. मी खूप वर्ष त्यांच्याबद्दल शंका घेतली. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला उत्तर दिले, ते तसे नाही. याची खात्री पटण्यासाठी त्यांचा मृत्यू घडावा लागला. तुझे वडील नेहमी तुझे भविष्यातील जीवन चांगले व्हावे यासाठी सतत विचार करत. तुझी काळजी घेतली जावी, अत्यंत वाईट अशा दुर्दैवापासून तुझी सुटका व्हावी. तिने वाक्य पूर्ण केले नाही आणि मी आग्रह धरला नाही. आदिती, माझे पिताजीचे जनक बाबांसाठी त्यांचे प्राणही देतील असे मला अनेक वेळा सांगत आणि त्यांनी तसे केलेही. आदिती आणि त्यांनी आयुष्य जनक बाबांना दिले. मला माहीत आहे की त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या कामाची पूर्तता करताना, सेवा करताना, मरण येताना त्यांना समाधान होते. त्यांच्या जनकबाबांची, आपल्या जनकबाबांची शेवटपर्यंत सेवा करता यावी एवढेच त्यांना हवे होते. मी शांतपणे बोलले आणि पुढे म्हणाले, मीही तेच करावे असेच त्यांना वाटत होते. माझ्या वडिलांच्या भावना होत्या त्याच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी कबूल केले. मीनाक्षी, स्वतःला दोष देऊ नकोस, संयम ठेव. तू जशी मोठी होशील तसे तुला आपोआपच कळेल. आम्ही सर्व त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. पण तुझ्या वडिलांनी ते पूर्णपणे साधले होते. त्यांनी खरोखरच स्वतःचा कधीच विचार केला नाही. ते जणू काही स्वतःची वेगळी ओळख नसलेले महाराजांचे विस्तारलेले अवयवच होते. तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी पुटपुटले. त्यांना स्वतःची वेगळी ओळख नव्हतीच. त्यासाठी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अढी होती. आदिती, पण मी त्यांना समजू शकले नाही. त्यांच्याशी वादविवाद केला. त्यांनी परत यावे यासाठी मी काय करू? मी दुःखाने म्हणाले. प्रिय बोली, तुला या मार्गावर चालायला हवे. तुझ्या वडिलांचा हा मार्ग तुझा मार्ग नसू शकेल. पण तू आता मला स्वयंपाकगृहात मदत करायला तयार आहेस का? मी माझे डोके हलवले. माझ्या वडिलांनी दिलेले काम करण्यात माझ्या मनाला शांतता लाभेल. मी तुला पुन्हा विचारणार नाही, पण तू तयार झालीस की मला नक्की सांग. मी मान हलवली. मला माहीत होते की त्याला खूप वेळ लागेल. आधी मला माझ्या अपराधीपणाच्या भावनेतून मोकळे होता यायला हवे. अनेक वर्षे गेली. इतर सेवकांबरोबर माझे संपर्क देवाणघेवाण क्वचितच होत असे. मी त्यांच्या आधीच उठत असे, एकटीच जेवत असे आणि माझे काम संपले की लगेच झोपायला जात असे. सणासुदीच्या दिवसातही मी माझी एकटीच असायचे. मी प्रत्येकापासून दूर राहू लागले, अगदी आदितीपासून सुद्धा. ती आता वयोमानाप्रमाणे राजमहालातील फारसे काम करू शकेन अशी झाली होती. ती मला भेटायला यायचा प्रयत्न करायची तेव्हा मी चेहऱ्यावर हसू आणून वडिलांची इच्छा पूर्ण करते आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेले समाधान वाटते. त्यामुळे मला त्यांच्याजवळ असल्याचे समाधान वाटते असे तिला सांगत असे. ती फक्त डोके हलवायची. जेव्हा जेव्हा मी अंगमेहनतीचे काम करून दमून जायचे आणि शीण यायचा तेव्हा मी स्वतःशी वारंवार वडिलांचे हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणायचे. कोणतेही काम नीच किंवा उच्च नाही. आपण कोणते काम करतो हे महत्त्वाचे नसून आपण ते कोणत्या भावनेने करतो, आपले कर्तव्य पार पाडतो याला महत्त्व आहे. मी स्वतःला पुन्हा बजावत असे की माझ्या वडिलांनी मला दिलेले काय मी उत्तम प्रकारे करू शकेन हे मी परिपूर्ण करायला हवे.
जेव्हा मी त्यात परिपूर्णता मिळेल तेव्हाच पुढे काय घडते ते पाहीन. काम कोणते का असेना, पण प्रत्येक कामात परिपूर्णता यावी, खरोखर हेच माझ्या जीवनातील केंद्रस्थानी होते. पण दिवसभराचे काम संपल्यावर माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसत असेल तसे समाधान मला अजून वाटत नसेल. माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर होते. ज्यांच्यासाठी मी काम करत होते त्यांच्यावर नाही. खरं पाहता की कोणाची सेवा करते आहे किंवा काय हे मी सांगू शकत नव्हते. माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्राधिभावनेला शांत करण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्यातला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. माझ्या लक्षात आले की माझी कामे आवश्यक असतील तेवढीच करत होते. मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तेवढेच करू शकत होते. माझे संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे जाणार अशी अपेक्षा मी ठेवली होती. तथापि एक दिवस मी सकाळी जागी झाले. माझ्यात काहीतरी बदल झाला होता. मी जागी झाले तेव्हा मला खूप हलके वाटत होते. असा अनुभव यापूर्वी मला कधी आला नव्हता. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी सगळ्यांच्या आधी उठले आणि दिवसाचे काम करायला सुरुवात केली. फरशी धुण्यासाठी मी ओन्वी झाले. मी अचानक थांबले आणि स्वतःशी गालातल्या गालात हसले. या कामाचे मला काहीच वाटत नाही याची जाणीव मला झाली. कोणतेही काम करायला दिले तरी मला काहीही फरक पडणार नाही. फरशी पुसणे किंवा सुनैनामा यासाठी वस्त्राची निवड करणे यात काहीच फरक नाही. त्या क्षणी मला एक समज मिळाली की स्वतःची वास्तविक स्थिती व स्वतःची प्रतिष्ठा याबाबतच्या माझ्या वडिलांच्या विचारांची झलक दिसली. आपण कोण आहोत हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांच्या अंतर्भूत प्रतिष्ठेला कोणतेही खालच्या दर्जाचे काम धक्का लावू शकत नव्हते. त्यांचा मान सन्मान आतून आला होता, बाहेरील जगातून नाही. लोक त्यांच्याकडे कशा प्रकारे पाहतात यावर नाही. अहो पिताजी, ताक, मी पुटपुटले. हे जर माझ्या आणखी लवकर लक्षात आले असते तर मी तुमच्यासारखी होऊ शकले असते. मी प्रयत्न करते आहे. कृपया मला मदत करा. मला तुमच्यासारखे होण्यासाठी मदत करा. त्या शब्दात मी माझे पूर्ण हृदय ओतले होते. मी व्यक्त केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व भावनांपेक्षा या भावना अधिक सत्य होत्या. त्यानंतर लवकरच एका अगदी सकाळी माझा एक दिवाणखाना धुवून झाल्यावर काही सेवकांना नदीवर स्नानासाठी जाताना पाहिले. माझे काम पूर्ण झाले आहे हे त्यांनी पाहिल्यावर मला नमस्कार करून नंतर त्या दिवाणखान्यातून जाऊ लागले. अनपेक्षितपणे त्यांच्यातील एकीने माझ्याकडे जवळून मला त्यांच्याबरोबर येण्याची इच्छा आहे का असे विचारले. यापूर्वी मी असे कधीच केले नव्हते, कारण माझ्या वडिलांनी माझ्या मनात नदीबद्दलची भीती घातलेली होती. मी नाही म्हणून डोके हलवणार होते तेवढ्यात स्वतःला थांबवले. माझ्यातील कोणीतरी होकार दिला होता. मी माझी काही वस्त्रे धुवायला घेऊन येते. मी उत्तरले. मी घाईघाईने माझ्या खोलीत गेले. मी परत येईपर्यंत त्या थांबल्या होत्या. नंतर आम्ही सर्वजणी नदीवर गेलो. इतरांबरोबर नदीवर जाणे म्हणजे काय असते हे फक्त मला कळले होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी घालून दिलेली सर्व बंधने मी पाळत होते. पण आता मला खूप मोकळे वाटत होते. माझ्या स्वतःच्या जीवनाचा ताबा आता माझ्याकडे आहे आणि मी माझा निर्णय घेऊ शकते हे सत्य मला उमगले. मी नदीपासून सुरुवात करीन. मी एका वेळेस एक छोटे पाऊल टाकत या पहिल्याच जवळच्या भेटीनं थोडी चिंताग्रस्त होऊन घुटमळत पाण्यात उतरले. इतर जणी भरभर नदीत उतरल्या. त्यांनी स्वतःला पाण्यात बुडवले. पाणी थंड आणि बोलावणारे होते. माझ्या त्वचेला होणारा त्यांचा स्पर्श विस्मयकारक होता. मी पाण्यात मांड्यांपर्यंत शिरले पण पुढे जाऊ शकले नाही. मला पाण्याची ओढ जाणवली आणि मी काळजी घेण्याची गरज आहे हे माझ्या लक्षात आले. मी माझी वस्त्रे धुण्यासाठी घेऊ शकण्यापूर्वी इतरांचे स्नान आटोपले होते. त्या म्हणाल्या, मीनाक्षी, आम्ही तुझ्याकरता थांबतो. पण राजमहालात त्यांची गरज असेल म्हणून मीच त्यांना परत जाण्यासाठी उत्तेजन दिले. माझी वाट पाहण्याची गरज नाही. हे थोडे कपडे मी धुते. मला फार वेळ लागणार नाही. मी उत्तर दिले. त्या जाण्यासाठी मी आग्रह धरला. त्यांना संमती दिली. माझ्यासोबत असलेली वस्त्रे मी पटकन धुतली. योगायोगाने माझा एक मफलर माझ्या हातून निसटला आणि पाण्याच्या लाटांबरोबर माझ्यापासून दूर जाऊ लागला. तो परत मिळण्यासाठी मी पुढे गेले पण तो माझ्यापासून आणखी दूर गेला. मी नदीत खोल उतरत गेले. शेवटी मी माझ्या सुरक्षित पातळीच्याही पुढे गेले. माझ्या पकडीतून मकरड निसटला. मला नदीची शक्ती समजली नाही. मला जाणवले की मकरड परत मिळण्याचा प्रयत्न मी सोडून देऊन माझे पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत काठावर येण्यासाठी मागे फिरायला लागले.
पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. प्रवाह खूप शक्तिमान होता. तो मला त्याच्या बाहूत घेत किनाऱ्यापासून दूर नेत होता. पाण्याच्या लाटांमुळे माझे डोके पाण्याखाली ओढायला लागल्यावर मी घाबरायला लागले. मी वाहत्या जोरदार प्रवाहाबरोबर झगडत असताना श्वास घेण्यासाठी धडपडत होते. जोराने वाहणाऱ्या प्रवाहात मी असहाय्य झाले आहे हे मला उमगले. सर्व प्रयत्न सोडून देऊन नदीला मला गिळंकृत करू द्यावे असा विचार माझ्या मनात आला. मृत्यूचा विचार माझ्या मनात आल्याबरोबर मी प्रयत्न करायचे थांबावे लागले. मी शरण जाणार होते. माझे प्राण सोडून जाण्यासाठी, श्वास घेण्यासाठी लढायचे थांबवणार होते. तेवढ्यात मला पाण्याचा प्रवाह उलट दिशेने चालल्याचे आणि मला काठाकडे नेत असल्याचे जाणवले. माझे पाय खाली टेकले आणि मी पाण्यातून डोके वर काढले. नदीच्या काठावर माझ्यावर दृष्टी ठेवून उभे असलेले जनक बाबा मला दिसले. ते मला ओढत होते. त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारी शक्ती मला जाणवत होती. जणू काही त्यांच्या आज्ञेप्रमाणे नदीच्या काठावर मला फेकून देईपर्यंत नदी मला किनाऱ्यावर ओढून आणत होती. थरथरत्या पायांनी माझ्या पूर्ण शरीराचा थरकाप होत असताना खडकाळ दगडांच्या भरलेल्या काठावर मी चढले. श्वास घेण्यासाठी धडपडत मी जनक बाबांच्या पुढे जमिनीवर पडले. त्यांनी मला हात दिला आणि माझ्या पायांवर उभे केले. मी खाली पडू नये म्हणून माझा दंड धरला. त्यांची शाल काढून ती माझ्या भोवती गुंडाळली. त्यांच्या स्पर्शाने माझे थरथर कापले थांबले. मी माझे डोळे वर केले आणि माझ्या आयुष्यात प्रथमच सरळ त्यांच्याकडे पाहू शकले. आणि माझ्यासमोर असलेल्या माणसाचा मोठेपणा, महानता मी पाहिली. त्यांच्या डोळ्यात मला इतका दावेपणा आणि उदारपणा दिसला आणि त्यामुळे मला माझ्या वडिलांकडून कधीही मिळाले प्रेम मी पाहिले. त्या क्षणी माझे अंतःकरण उघडले आणि मी खूप रडले.